कोणत्याही कडधान्याला मोड आल्यानंतर ते खाण्यासाठी किती छान असतात हे सर्वांना माहिती आहे. आणि त्याची एकदम छान टेस्टी लागणारी, मुलांना आठवड्यातून 2दा टिफिनला भाजी नेतील अशी जर तुम्हाला भाजी आज करायची असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. अगदी सुटसुटीत साहित्यात आहे आणि खूप कमी साहित्यात खूप टेस्टी बनणारी ही भाजी आहे. तर चला बघूया. तर हे कडधान्य कसं आहे छान मोड आणायचे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या अगोदर जो व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि कडधान्याला मोड आल्यानंतर कच्चे कडधान्य खाल्ले ना तरी पण ते पौष्टिक असतात. पण त्याच कडधान्य जर मुलांना खायला आवडत नसेल आणि त्याची भाजी जर मुलांना आवडली ती पण एकदम हेल्दी आणि टेस्टी, तर किती छान ना. तर त्यासाठी 1 मूठभर शेंगदाणे घ्यायचे, पाण्यामध्ये भिजू घालायचे. छान पाण्यामध्ये 1 ते 1.5 तास भिजल्यानंतरच भाजीला घ्यायचे. तर आता आपण भिजलेले साहित्य बाजूला ठेवलं. आता लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, टोमॅटो आणि कांदा हे साहित्य अगदी घरात इझिली प्रत्येकाच्या असतात. आणि त्या साहित्याला फक्त आपल्याला मुलांना कांदा टोमॅटो कट केल्यानंतर भरपूर वेळेस भाजीमध्ये आवडत नाही, तर त्यांच्यासाठी खूपच छान आहे. तर काय करायचं, कांदा घ्यायचा, थोडा जाड मस्त असा कट करायचा बघा यानुसार. कारण की आपण हा कांदा जाड याच्यासाठी करणार आहे की आपल्याला तो लगेच मिक्सरमधून फिरवायचा आहे. तर कांदा असो या टोमॅटो असो, भरपूर ठिकाणी असं असतं की मुलांना कांदा टोमॅटो अशी भाजीपाला जी असतो ना ते साईडला करतात आणि जे आवडतात तेच खातात. म्हणून मी नेहमी काय करते, मुलांसाठी अशी ग्रेव्ही तयार करते, म्हणजे मुलांना खाताना पण हेल्दी टेस्टी सर्व त्यांच्या काही जे आपण भाजीमध्ये टाकलेले असतात ना सर्व इन्ग्रेडियंट्स मस्त खाण्यात येतात. तर हे बघा, कांदा काय करायचा, जो जाडसर कट केलेला आहे त्यामध्ये थोडासा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि त्याची एकदम मस्त असं वाटण तयार करायचं. अगदी पेस्ट एकदम त्यानुसार, पूर्ण प्लेन, म्हणजे भाजीमध्ये कांदा बिलकुल मुलांना निवडता येणार नाही. लगेच त्यासोबत टोमॅटो घ्यायची, त्याची पण छान अशी प्युरी बनायची. तर तुम्हाला सांगते अगदी प्लेन असल्यानंतर ना मुलं कढीपत्ता पण खायला कंटाळा करतात, पण कढीपत्ता भाजी टाकल्यानंतर छान दिसतो, त्याचा तडका पण छान बसतो. नाहीतर तुम्ही तोही वाटणमध्ये वाटून घेऊ शकतात. आता जिरं मोहरी कढईमध्ये छान फोडणी द्यायची, त्यानंतर कांदा टाकायचा. तर कांदा छान असा लाल रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. थोडासा असा तांबूस रंग आला की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो प्युरी टाकायची आहे, मिरची टाकायची आहे. मिरचीच्या ऐवजी तुम्ही लाल तिखट टाकू शकतात जास्त प्रमाणात, आणि टोमॅटो आवडत असेल तर टाका, नाही टाकले तरी पण चालते, कारण की आपण अगोदरच टोमॅटोची प्युरी केलेली आहे. आता 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे, 1 चमचा तुम्हाला आवडणारा जो घरचा मसाला असतो तुम्ही जो वापरतात नेहमी तो टाका, कढीपत्ता, आणि आपण जे भिजू घातलेले शेंगदाणे आहे ते टाकायचे आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, अर्धा कप भर. आणि आपण जे भिजवलेले मोड आलेले मूग होते ते मी टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ कोथिंबीर टाकून छान हे सर्व साहित्य मिक्स करायचं. तुम्हाला जर अगदी मटकीसारखी थोडंसं आरतकाचं भाजी आवडत असेल तर खूप टेस्टी लागते, पण तुम्हाला एकदम मऊसूत जर भाजी आवडत असेल तर त्यामध्ये थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाका, झाकण ठेवून छान अशी शिजून द्या. म्हणजे कशी भाजी अगदी लहानापासून मोठ्यांना आवडते. माझ्या घरी तर आठवड्यातून मुलांना टिफिनमध्ये 2दा दिली ना तरी पण खूप आवडते, कारण की खूपच टेस्टी लागते आणि मुलं चाटून पुसून टिफिन संपवून येतात. तर तुम्हाला जर मुलांना असं हेल्दी टेस्टी खाऊ घालायचं असेल तर मी सांगते एकदा करायला काय हरकत आहे, एकदा करून बघा. मुलांना जर आवडलं तर किती सुंदर हेल्दी टेस्टी भाजीपाला नसताना घरच्या घरी तुम्ही असा सुंदर टिफिन तयार करू शकतात. तर आहेत ना भारी. तर आजची माझी टिफिनची पहिलीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मुलांना हेल्दी टेस्टी टिफिन नक्की एकदा करून खाऊ घाला. पुन्हा भेटूया. बाय बाय.